राज्यामधील जेनझींना रोजगार देण्यासाठी फडणवीस सरकारनं नवीन प्लॅन आखलाय। कौशल्य विकास विभागाच्या मार्फत 31 मार्च 2027 पर्यंत राज्यभर 1000 रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत। या मेळाव्यांच्या पूर्वी उमेदवारांना 2 आठवड्यांचं कौशल्य आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे। त्यामुळे तरुणांना नोकरीच्या संधी देखील जास्त मिळतील असा विश्वास सरकारला आहे। भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये 9 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान संपूर्ण देशभरामध्ये तिरंगा रॅली काढणार आहे। मुंबईमध्ये 10 ऑगस्टला तिरंगा रॅली पार पडेल आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी होतील। जवळपास 20 ते 25 हजार तरुण या रॅलीमध्ये सहभागी होतील। एकीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभरामधल्या तरुणाईनं मोठं आंदोलन उभारलेलं होतं। त्यामुळे भाजपही आता तरुणाईला जवळ करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करतंय अशी चर्चा सुरू आहे। येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये सीजेपी देशभरामध्ये कॅम्पेन करणार असल्याची माहिती सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपकेंनी दिली। क्या बोलती पब्लिक या नावानं सीजेपी देशभरामध्ये कॅम्पेन चालवणार आहे। देशामध्ये सुरू असलेल्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात नागरिकांच्या काय समस्या आहेत ते देखील जाणून घेतलं जाईल। की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत। आज आपल्या देशात शिक्षण अनअफोर्डेबल झालेलं आहे। पहिली दुसरी ज्या मुलांचं ऍडमिशन घ्यावं लागतं त्या मुलांना वर्षाची फीस जी आहे ती 1-1.5 लाख आहे। डोनेशन प्रायव्हेट स्कूलमध्ये द्यावं लागतं ते वेगळं। ज्या परिवाराची तितकी इन्कम नाही, तितकी सेव्हिंग नाही, ते 1-1.5 लाख कुठून देतील। आणि हे झालं स्कूलिंगचं। कॉलेजमध्ये जरी पाहायला गेलं कॉलेजच्या फीस किती वाढलेल्या आहे। कोचिंगचा एक वेगळं चालू आहे, कोचिंगमध्ये पैसा जातो, कॉलेजच्या डिग्रीमध्ये पैसा जातो। तर आजच्या काळात आपल्या देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं आहे। आम्हाला त्यापासून मुलांना असो किंवा त्यांच्या आई वडिलांना असो मुक्त करायचं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या बैठकीच्या बाहेर गुजरातमधून आलेल्या आंदोलकांनी काहीसा गोंधळ घातला। मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या हे 2 आंदोलक दीपकेंच्या घराच्या समोर आंदोलनासाठी बसले होते। आम्ही सीजेपीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सहभागी होतो, पण बैठकीला आम्हाला बोलावलं नाही। पक्षामध्ये लोकशाही नाही। दीपके फक्त आपल्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना मोठी पदं देत आहेत असा आरोप या तरुणांनी केलेला आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांना अकाउंटेबिलिटी विचारतो तर आम्हालाही अकाउंटेबिलिटी हवी असं देखील या तरुणांनी म्हटलंय। ये जो मीटिंग चल रही है इसमें अभिजीत भाई के 2-3 कजिन्स, उनके कॉलेज के फ्रेंड्स, उनके जो आंदोलन आम आदमी पार्टी में थे उनके फ्रेंड्स, उनकी नॉन जो लड़कियां और जो स्पोक पर्सन बनाए गए वो, तो ऐसे देश की मूवमेंट शुरुआत में ठीक है, आपको किसी पे भरोसा ना हो या अपने अपने जो लोग हैं उनको लिया, पर अब तो इतने सारे वॉलंटियर जो ग्राउंड पे थे, इतने सारे चेहरे जो देश में थे, क्यों आप इनको शामिल नहीं कर रहे हो? क्यों इसको परिवार का और मित्रों का आंदोलन बनाना चाहते हो? क्यों इसको सेंट्रलाइज करना चाहते हो? अगर आप डेमोक्रेसी में मानते हो तो डेमोक्रेटिक वे से आपको डिसीजन लेने पड़ेंगे। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला। मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। मनोज जरांगेंनी आज पहिल्यांदा एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केलाय। एकनाथ शिंदे डबल गेम करत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला। दुसरीकडे उद्धव ठाकरेंना बरा म्हणायची वेळ आली आहे असंही वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे एकतर मैत्री किंवा शत्रुत्व करा, पण ठासून करा, नाहीतर तुमचे 25 ते 30 आमदार पाडण्याचा गंभीर इशारा देखील जरांगेंनी दिलाय। मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती। किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक ह्या गटाचा नाही निवडून आला आणि त्या गटाचा निवडून आला। मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार। चिरीमिरी त्यांना तिकडे चारू। जातवन रक्तवान साहेब, आम्ही जातवन तासील रक्ताचे शिंदे साहेब। तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार। शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला।
तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलो काय गुतलंय, असं नसतं ते, असं नसतं ते. ती बाप उतरायची ताकद आहे माया. जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करते. यामध्ये राज्य सरकारचा कुठेही हस्तक्षेप नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत. राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही. मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच. म्हणजे नॉन कुणबी देखील OBCचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात. त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही. निश्चितपणे मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत. आणि मी पुन्हा सांगतो की जर कुठला ग्रीव्हियन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झाला आहे, अपीलची तरतूद आहे, अपील करून देखील या गोष्टी करता येतात. ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करा असं पत्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मात्र माझी नार्को टेस्ट करा, माझी परवानगी असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळेचं सांगण्यावर बावनकुळेचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळेने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही? माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे. फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला. म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे. त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्यांच्या संदर्भात नेहमीच सरकारची सकारात्मक भूमिका राहिलेली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तर जरांगेंनी आधी शिंदेंचं कौतुक केलंय, आता काय झालं ते बघावं लागेल असंही सरनाईक म्हणाले. मनोज दादांशी मी खरं तर आत्ताच बोलणार होतो, प्रेसच्या अगोदर कदाचित मी बोलणार होतो, परंतु मी बोलू शकलो नाही. मी आता त्यांच्याशी दूरध्वनीवरनं किंवा मोबाईलवरनं चर्चा करणार आहे आणि नक्की काय अडचण निर्माण झाली, कारण मी देखील त्या समितीवर आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडेन आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू. तुरळक जे विषय असतील त्या विषयावर निश्चितपणे सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यांनी माझ्याशी चर्चा करताना नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला बोलताना त्यांनी हेही सांगितलं की तो सरनाईक साहेब तुमचंही मला कौतुक करावं लागेल, कारण मी फोन केल्यानंतर आमचे सगळे कामं तुम्ही करतात. त्यामुळे आज काय झालं 24 तासामध्ये मला हे कल्पना नाही. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही वेळापूर्वी मनोज जरांगे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. यावेळेला त्यांनी जरांगेंनी मांडलेली समस्या समजून घेतली, तसंच त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. उदय बोलतोय. जय शिवराय. जय शिवराय. बोला साहेब. काय गडबड झाली त्या दाखल्यामध्ये? सगळे दाखले रद्द करायला सुरुवात केली आता तुमच्या मंत्री महोदयांनी, परत तुमच्या बावनकुळेंनी. हे नसून काहीच हे नाहीये तुमच्या शिरसाट साहेबांनी. हो, मला आता पत्रकाराने विचारलं का पण कमून वाटोळं करायला तू कशामुळं?
नाही, मी आता बोलतो ना, मी आता कोल्हापूरमध्ये होतो. मी आता संध्याकाळी गेल्यानंतर मी आता शिंदे साहेब. अरे आम्ही शिंदे साहेबासाठी इतक्या खस्ता खातो आणि तुमच्या तिथं बैठका होत्या तुमच्या नेत्याच्या संभाजीनगरला माझ्या विरोधात आंदोलन करायसाठी, आहे का नाही? हे उपकारच घेऊ. तुमचा नेता आहे इथं एक संभाजीनगरला. अरे ते आता तुम्ही नाव शोधून घ्या तुमचं, मी कसं सांगू त्याचं नाव. ती एक नेता आहे, त्याचं कॉलेज आहे, त्या कॉलेजवर मराठ्यांच्या तुम्हाला मानणारे समोर. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. लक्ष्मण हाकेंची हाक आता कुणीही ऐकत नाही, ते त्यांचं दुर्दैव आहे, असा घणाघात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याची मालिका सध्या सुरू आहे. यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा नेत्यांवरती टीका करत मराठा नेत्यांनीच मनोज जरांगे यांच्या बेकायदेशीर मागणीला पाठिंबा देऊन त्याला मोठं केलं असं म्हटलं होतं. याचवरून राधाकृष्ण विखे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती पलटवार केला. दुर्दैवानं लक्ष्मण हाकेंची हाक कोणी ऐकायला तयार नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. त्यामुळे त्या जागापुढे ते जास्त मला वाटतं आरोप करतायत. दुर्दैवानं लक्ष्मण हाकेंची हाक कोणी ऐकायला तयार नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. त्यामुळे त्या जागापुढे ते जास्त मला वाटतं आरोप करतायत. शिंदे सेनेमध्ये सध्या चलबिचल सुरू झाली आहे. भाजपमध्ये विलीन व्हायचं किंवा प्रहारमध्ये विलीन व्हायचं या संदर्भात चर्चा सुरू झाली. लवकरच फुटीर गटाचे नेते दिल्लीला येऊन अमित शहांची भेट घेतील असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. सुप्रीम कोर्टामधील शिवसेना हे नाव आणि चिन्ह या खटल्याच्या सुनावणीवरती भाष्य करताना त्यांनी हा दावा केला. तसंच संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगानं दिलेला चुकीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि देशामधल्या लोकशाहीचा मोठा विजय असेल असंही राऊत म्हणाले. माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू. आता लवकरच फुटीर गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील प्रतिक्रिया दिली. तुम्ही सल्ले देऊ नका, तुम्हालाच MIM मध्ये विलीन व्हावं लागेल असं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय. तर आदित्य आणि उद्धव ठाकरेंचीच समाजवादी पक्षामध्ये विलीन होण्याची इच्छा असल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावला. काँग्रेसमध्ये मर्ज होण्याचा सल्ला पवार साहेबांसारख्या नेत्याला आणि पक्षाला त्यांनी दिलेला आहे आणि पवार साहेबांना हे सल्ला देतात काँग्रेसमध्ये मर्ज व्हा, स्वतः सुद्धा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची तयारी केली असेल. त्यामुळे तुम्ही सल्ले देऊ नका, तुम्हाला कदाचित MIM मध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा समाजवादी पार्टीमध्ये मर्ज व्हावं लागेल. अशी माझी इच्छा. राहुल गांधी यांची इच्छा आहे की संजय राऊत यांच्यासह उबाटा गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की आपण समाजवादी पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करावा. त्यामुळं आता उद्धवजी नेमकं समाजवादी पार्टीमध्ये उबाटा गट विलीन करतात की संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं काँग्रेसमध्ये उबाटा गट विलीन करतात, याची वाट महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला या दोनपैकी एका पक्षामध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा तुम्हाला MIM सारखा औरंगजेब फॅन क्लबवाला एक पक्ष देखील शिल्लक आहे, यापैकी एका पक्षामध्ये तुमचा पक्ष विलीन होणार आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवरती पुन्हा एकदा हल्लाबोल केला. भाजप शत्रूला संपवण्यापेक्षा मित्राला संपवत असल्याची टीका धंगेकरांनी केली. तर एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आल्याचा घणाघात देखील धंगेकरांनी केलाय. धंगेकर मूळ शिवसैनिक नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनाच ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य भगिनींना त्यातला न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्या पैशातून घरातली गरजा भागल्या पाहिजे, हे हेतूने आणलेली ती योजना आहे. आणि हा धाडसी निर्णय त्यांनी त्यावेळेला घेतला. त्यामुळे भाजपाची आणि शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची सत्ता यायला कारणीभूत एकनाथ शिंदे साहेबच आहेत. तर आमचं हे म्हणणं की तुम्ही मित्रांना संपवण्यापेक्षा दुश्मनांना संपव, पण हे मित्रांनाच जास्त संपवण्याचं काम करतात. तर कुरघोडीचं राजकारण न करता आमचं मत आहे की तुम्ही
सगळ्यांना आपण काय जे बोलतोय काय करतोय ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आता लोकप्रियता कुणाची जास्त आहे याचे पॅरामीटर लावायचे असेल तर विधानसभेला कुणाचे किती आमदार आले एकदा रवींद्र धंगेकरांनी बघावे. आणि स्वतः धंगेकर हे जामिनावर बाहेर आलेले आहेत. त्यामुळं धंगेकर काय मूळ शिवसैनिक नाही आहेत. आधी मनसेमध्ये मग काँग्रेसमध्ये त्या सिरियलमध्ये बावळट नोबिता नावाचं पात्र होतं. त्या बावळट नोबिता नावाचं पात्र म्हणजे रवींद्र धंगेकर आहेत, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुती, एकनाथजी शिंदे यांना काही सांगू नये. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधील मोठ्या गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची ही एसआयटी असणार आहे. त्यांना 30 दिवसांच्या आतमध्ये अहवाल देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. 2024 ते 2026 दरम्यानच्या दोन्ही योजनांमधील 15,407 आरोग्य विमा दाव्यांच्या संदर्भातला संशय आहे. बनावट दावे, फुगवलेली बिलं, रुग्णालय आणि मध्यस्थ या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. अधिक परतावा मिळवण्यासाठी अनेकांनी बिलं वाढवून घेतल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावच्या फिल्म सिटीला भेट दिली. दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला. तसंच एक पेड मां के नाम या उपक्रमाच्या अंतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय. मुंबईतल्या पदपथांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पेडेस्ट्रियन फर्स्ट या अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आज त्यांनी विलेपार्लेची पाहणी केली. रुग्णालय आणि महाविद्यालयाजवळच्या मार्गांना प्राधान्य दिलं जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये 320 किलोमीटर पदपथ मोकळे केले जाणार आहेत. के पश्चिममधील 27 मार्गांवरचे 37.7 किलोमीटरचे पदपथ हे आता अतिक्रमण मुक्त होणार आहे.